नमस्कार, मी तृप्ती पालकर. आपण पाहता एनडीटीव्ही मराठी. राज्यभरामध्ये आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळतोय. या संदर्भातल्या बातम्या आणि काही राजकीय घडामोडींचा आढावा घेणार आहोत. आधी एक नजर हेडलाईन्सवर. मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात. वांद्रे, दादर, अंधेरी परिसरात सखल भागात पाणी साचलं. मुख्यमंत्र्यांकडून जनतेला सतर्कतेचा इशारा. चंद्रपुरात पावसाचा हाहाकार. मुसळधार पावसामुळे शेकडो घरं पाण्याखाली, अनेक जनावरं दगावली, जनजीवन विस्कळीत. कोल्हापुरात सकाळपासून पावसाची संततधार. पंचगंगा, कृष्णा, वेदगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर. पंचगंगा नदी इशारा पातळीपासून 2 फुटांवर. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीमध्ये पुण्यात आज 5000 पदाधिकाऱ्यांचं अधिवेशन. शहांच्या उपस्थितीमध्ये विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार. महायुतीत आगामी विधानसभेसाठी रस्सीखेच. विधानसभेसाठी भाजपचा 160 जागांवर दावा. शिंदे गट 100 जागा लढण्यासाठी आग्रही. मध्यरात्री अजित पवार, देवेंद्र फडणवीसांनी घेतली अमित शहांची भेट. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता. शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी 23 जुलैला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर होणार सुनावणी. फुटीर आमदारांवरती कारवाई करा, ठाकरे आणि शरद पवारांची मागणी. संघाचं काहीही मत असलं तरी अजित पवारांना भाजप सोडणार नाही. विधानसभेला पवारांना योग्य त्या जागा देऊ, चंद्रशेखर बावनकुळेंचं सूचक वक्तव्य. उद्यापासून लक्ष्मण हाकेंची ओबीसी आरक्षण बचाव जन आक्रोश यात्रा. जालना, बीड, परभणीमध्ये सभा घेणार. शिर्डीच्या साई मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात. लाखो भाविक शिर्डीत दाखल. भक्तांसाठी साई मंदिर रात्रभर राहणार खुलं. हेडलाईन